आज इंदिराताई त्यांच्या भागात राहणाऱ्या तरुण मुलामुलींच्या गटाला भेटत आहेत. ही सर्व तरुण पदवीधर मुलं नुकतीच नोकरीला लागली आहेत. काही दिवसांपूर्वी इंदिराताईंनी सॅलरी स्लिप व त्यामधील घटकांबद्दल सर्वांना ओळख करून दिली आहे. आज त्या सॅलरी स्लिपमधील एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या घटकाबद्दल त्यांना सविस्तर माहिती देणार आहेत. नमस्कार मंडळी. सॅलरी स्लिप वर त्यामधील घटक या चर्चासत्रानंतर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराच्या रकमेचं बऱ्यापैकी शंकानिरसन झालं असेल असं मला वाटतं. मागच्या सत्रामध्ये आपण एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच EPF बद्दल थोडक्यात माहिती घेतली होती. आज त्याबद्दल आपण सविस्तरपणे पाहूया. प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF हा शब्द तुम्ही बरेचदा ऐकला असेल. PF ही एक सेवानिवृत्ती योजना आहे जी प्रत्येक पगारी कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीमार्फत पुरवली जाते. PFचे 2 प्रकार आहेत. एक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF आणि एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच EPF. आज आपण EPF विषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुमच्या कंपनीची नोंदणी प्रॉव्हिडंट फंड ऍक्टच्या अंतर्गत असेल तर रुपये 15,000 पेक्षा कमी वेतन असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं EPF खातं उघडलं जातं. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना PFची रक्कम भरणं हे बंधनकारक असतं. त्याचबरोबर 15,000 पेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा PF ही सुविधा पुरवली जाते. म्हणजेच कंपनीकडून PF भरणं हे बंधनकारक राहतं. आता बघू एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं होतं. समजा तुमचा बेसिक पगार 20,000 रुपये आहे. म्हणजेच तुमच्या बेसिक पगाराच्या 12% म्हणजेच रुपये 2400 तुमच्या पगारातून EPF खात्यामध्ये भरले जातात. तेवढीच रक्कम कंपनी तुमच्या वतीनं EPFचे योगदान म्हणून तुमच्या EPF खात्यामध्ये भरते. म्हणजे एकूण रक्कम झाली 2400 रुपये अधिक 2400 रुपये म्हणजेच एकूण 4800 रुपये दर महिना तुमच्या EPF खात्यामध्ये जमा होत राहतात. म्हणजे असे पहा की दर महिना तुमच्या नकळत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ठराविक रकमेची बचत होत राहते. EPF ही अतिशय विश्वसनीय आणि विना जोखीम बचत योजना आहे. EPF वर मिळणारा व्याजदर सुद्धा इतर बचत योजनांपेक्षा जास्त असतो. 2022-23 मध्ये EPFचा व्याजदर हा 8.15% होता. EPFचा व्याजदर सातत्याने बदलत असतो याची कृपया नोंद घ्या. EPF या योजनेवर टॅक्सचे फायदे आहेत. जसे की दरमहा बचत रक्कम सेक्शन 80C च्या अंतर्गत ग्राह्य धरली जाते. तसेच सर्वात शेवटी निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त असते. जर तुम्ही काही कारणाने दरम्यानच्या काळात नोकरी सोडली आणि पुढील 2 महिन्यातच तुम्हाला नवीन नोकरी मिळाल्यास तुम्ही पहिल्या कंपनीकडे EPFच्या रकमेची मागणी करू शकता. तसेच नवीन नोकरीच्या ठिकाणी तुम्ही EPF खाते ट्रान्सफर करून घेऊ शकता. नोकरीचा कालावधी 5 वर्षांपेक्षा कमी झाला असेल तर मिळणाऱ्या रकमेवर कर लागू होतो. त्याचप्रमाणे अचानक उद्भवलेल्या अडचणी किंवा निकडीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही EPFची रक्कम अंशतः काढून घेऊ शकता. जसं की लग्न कार्य, आजारपण, उच्च शिक्षण, कर्जाची परतफेड, घराची किंवा जागेची खरेदी, घराची डागडुजी इत्यादी. तुम्हाला एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडाबद्दल पुरेशी माहिती समजली असेल अशी मी आशा करते. EPF बद्दल तुम्हाला किती माहिती कळली आहे ते आता पाहू. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे? पर्याय अ. EPF योजनेअंतर्गत ग्रॉस सॅलरीच्या 12% रक्कम कापली जाते.
आणि उरलेली 12% रक्कम कंपनी भरते. पर्याय ब, EPF योजनेअंतर्गत बेसिक सॅलरीच्या 5% रक्कम कापली जाते आणि उरलेली 5% रक्कम कंपनी भरते. पर्याय क, EPF योजनेअंतर्गत बेसिक सॅलरीच्या 12% रक्कम कापली जाते आणि उरलेली 12% रक्कम कंपनी भरते. पर्याय ड, EPF योजनेअंतर्गत ग्रॉस सॅलरीच्या 5% रक्कम कापली जाते आणि उरलेली 5% रक्कम कंपनी भरते. उत्तर पर्याय क. प्रश्न क्रमांक 2. EPF योजनेअंतर्गत करावर सवलत मिळते का? पर्याय अ, होय. पर्याय ब, नाही. उत्तर पर्याय अ. मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद.